नमस्कार मित्रांनो, तर यावर्षी सुद्धा आपल्या डेकोरेशनला सुरुवात करतोय। हे बघा आपली गेल्या वर्षीची फुलं आहेत, काय बदल नाही, थोडा डेकोरेशनमध्ये बदल आहे। सर्व टेबल वगैरे बघा, टेबल इथे असा मांडून झालेला आहे आमचा आणि बहुतेक डेकोरेशन उभा केला आहे, पण मी आत्ता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। तर हे बघा असा काहीसा आपलं डेकोरेशन उभा झालेला आहे मित्रांनो। हे बघा असं आहे काहीच, हे तुम्हाला समजेल काय आहे लाईट लावल्यानंतर। असा डेकोरेशन आहे इथे, ह्याला फुलं लागतील व्यवस्थित आपली मस्तपैकी। तर आता लाईट लावून दाखवतो तुम्हाला, बघा हे बघा, ही अशी लाईट लागते। असा काहीचा आपला डेकोरेशनचा लुक येईल। ह्या ग्रीन पट्टीवरती फुलं लागतील, आतून ब्लू कलरची स्ट्रीप आहे। एवढा असं डेकोरेशन आपला रेडी झाला आहे, कारण हे भरपूर हिक्टिक काम होतं, त्याच्यामुळं मला टाईम नव्हता भेटत। असं डेकोरेशन आपलं रेडी आहे, टेबल वगैरे मांडून। अजून बरंच काम बाकी आहे, फुल फायनल झाला की दाखवत राहीन तुम्हाला आता काय काय करतो ते आम्ही। काहीच हे बघा असं काहीची आम्ही फुलं लावून घेतली, कारण काय मी एकटाच होतो। आता हे बघा आमच्या दोन पोरी आल्यात मदतीला, सो आता ही अशी फुलं लावून घेतलीत। काय वेगळा वाकडा वाटलं तर सांगा जरा। अशी काहीशी फुलं आम्ही लावलीत आणि हे बघा लाईट ही एक नंबर ना, ही कामच 25 आहे आपला। आणि ही सिलिंग आता इथे एक झुंबर येईल, हे पाठीमागं बॅकग्राऊंड असं आहे ग्रीनरी। आणि आता आमच्या पोरी दोघी जणी कामाला जुळल्यात, थोड्याशा आल्यात मदतीला क्रेडिट घ्यासाठी थोडक्यासाठी। बघूया आता काय करतात, काय जमतंय का नाही, का मलाच करायला लागतंय। काय हिमानी काय चाललंय? जमते भावा, हेल्प करते ना तुला। चालू आहे काय? जमतंय ना? आमच्याशिवाय काय टॉपिक लागून घेऊ नका। नाही आमच्याशिवाय डेकोरेशन नाही होऊ शकत। ते तर आहेच, तुम्ही हात म्हणून तर आपण डेकोरेशन एवढा टकाटक बनवतो। सो आता हे बघा, हे असं काहीच झालंय। आणि हा बघा आमचा छत बीत नवीन केला आम्ही, एकदम टकाटक कडक वाटते ना भाई। आणि हे बघा आम्ही मार्बल लावून घेतला आज मस्तपैकी आमच्या हॉलला। आणि तुम्हाला एक हे दाखवायचं झालं, आमचा देवारा बघा एक नंबर ना भाई, हा असा काहीसा देवारा आहे। आणि बघा त्या मार्बलला मॅच होतं पूर्ण। आणि ही अशी फुलं आमची लावून झालेली आहेत मित्रांनो। आणि आता थोडं झालंय काम, बहुतेक लाईट गेली। आता मला वाटते ह्याला आपण एक रेड कलरचा कपडा टाकूया खाली, इथे एक झूल लावून टाकूया। आणि ही फोम लावतात आता पोरी, तो एक लावला तिकडे सईने, आता इकडे हिमानी लावते। पाठी लाईट वगैरे टाकायची गरज वाटत नाही आहे, एक झुंबर लावला ना की पूर्ण गेटअप येऊन जाईल मित्रांनो। तर चला आमचा व्हिडिओ बघत राहा। आणि जर हा ब्लॉग जास्ती मोठा नाही झाला तर ह्याच्यामध्येच ॲड गणपती आगमनचा पण करीन, म्हणजे गणपती आणायला जाताना। तर चला, गणपती उद्या आणायला जाणार आहे मी, सो ते पण मला वाटतं ह्याच व्हिडिओमध्ये ॲड करीन असंच। आणि हे बघा आमच्या पोरी इकडे काम करतात आणि इकडे सही काम करते। आत्ताच सर्व म्हणजे डेकोरेशनचं काम चालू होतं, भूक लागली, जेवलो नव्हतं, तर आता मॅगी बनवत आहे। आमच्या पोरींना माहिती नाही मी मॅगी बनवते ते, पण आता ही बनवतं आहे आणि मी दाखवून त्यांना खाईन उद्या, म्हणजे त्यांना ब्लॉगमध्ये दिसेल। आणि हे त्यांच्यासमोर शूट नाही करत आहे मी, स्वतःही मॅगी खातो, झोपतो, कारण उद्या जायचं आहे गणपती आणायला। तुम्हाला गणपती नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, गणपती बसेल त्या दिवशी म्हणजे 27 तारखेच्या। ओके चला मग, पण बाकी गणपती दाखवीन मी तुम्हाला, बाकीचे माझा गणपती तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट ब्लॉगमध्ये, गणपती आगमनाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। चला भेटूया मग। हाय गाईज, मी आलो घरी, कारण गणपती आणायला गेलेलो, भरपूर उशीर झाला आणि डेकोरेशन करायला व्हिडिओ करायला काय भेटली नाही, कारण पाऊस खूप होता आणि गणपती खूप जड होते। सो आता डेकोरेशन राहिलेलं फायनल करतो आणि मग भेटूया आपण। डेकोरेशनला परत सुरुवात केली आपण, इथं फोम लावलेला, हे अशी फुलं लावलीत त्याला, तर जेणेकरून कोणाला दिसणार नाही, कोणाला समजणार नाही काय आहे ते। सो अशीच 1 2 3, आता 3 यांना लावतो। ह्याच्यात मी एक पान मध्ये टाकायचा विचार आहे माझा, म्हणजे पानं टाकायचा, म्हणजे पानं टाकली तर थोडं त्याला शो यायचा, गेटअप येतं का बघतो, तर पानं टाकतो आणि मग तुम्हाला दाखवतो, कारण सध्या मी एकटाच आहे हे सर्व करतोय। चला, थोडी तब्येत पण माझी डाऊन आहे, तर थोडा अवकाश होईल, करतो फायनल।
तर हे असे लावून झालेत. आता हा शेवटचा राहिलाय, हा एक लावतो आता अजून. हे अशी लावलीत. ह्याच्यात मला वाटतं थोडी थोडी गॅप आहे, त्याच्यात बघतो फुलं पानं टाकायचा विचार आहे, बघतो थोडा. आणि हे असा झाला आहे, थोडी डब्बी डाऊन आहे, आता करतो आणि मग दाखवतो तुम्हाला कसं करता ते. मित्रांनो, हे असे फुलं लावून झालेले आहेत आपली. वरचा तुम्ही बघितलात, हे अशी फुलं लावून झालीत. अजून त्याच्यामध्ये पानं ॲड करतो मी. हवेली दिसतात तीच पानं ॲड आहेत त्याच्यात करतो, बघू कसं दिसतात. छान वाटले तर ठेवणार, नाही तर मग काढणार. तुम्हाला पण दाखवतो तुम्ही. आणि आपले सबस्क्रायबर बघा 900 झालेत. फक्त आपल्याला 100 सबस्क्रायबर पाहिजेत मित्रांनो, 1000 सबस्क्रायबर व्हायला. लवकरात लवकर ही व्हिडिओ बघा आणि आपले सबस्क्राईब करून टाका. 1000 सबस्क्रायबर मित्रांनो. चला, आता डेकोरेशन चालूच आहे. त्याच्यात मी आता माझ्यासाठी डाळ बनवतोय. ही बघा, ही अशी पंचरत्न डाळ बोलतात तिला. ती घेतली आता बनवायला, ती बनवतो आणि मस्त जेवतो त्याच्याबरोबर थोडा, म्हणजे डाळच पिणार मी ती. आणि त्याच्यानंतर परत डेकोरेशनला सुरुवात करायची आहे भावांनो. सो आता डाळ बनवून घेतो, कुकरला फटकन होईल. हे बघा अशी ही डाळ, कारण माझा उपवास तर आहेच आणि माझं डाएट चालू आहे, त्याच्यामुळे ही मी डाळ रोज पितो. पंचरत्न डाळ आहे बघा. चला मग भाई मिळतो डाळ बिल बनवून. मित्रांनो, असं आमचं डेकोरेशन रेडी. हा झुंबर पण लागलाय बघा. फायनल लुक चालू आहे आमचा इथं. थोड्या पोरी करतात मदत थोड्या. आणि असा काहीचा आमचा पुरा डेकोरेशन रेडी. एक हां 10च माळी होते आपल्याकडे, 10च आणलेले होते सगळीच. असं आमचं डेकोरेशन रेडी झालं आहे. थोडंच दाखवलं मी, कारण मला जास्ती नाही दाखवता आलं, कारण ह्याच्यात भरपूर मेहनत करायला लागत होती. सो असं आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे मित्रांनो. आता फक्त एक खाली रेड कपडा, इथे एक झूल कपडा लावणार आणि डेकोरेशन डन, ऑलमोस्ट डन. ते पण दाखवू कपडा लावताना. बाजूला इथे सर्व कागद वगैरे आणलेत, ते पण दाखवू लावताना उद्या. कारण गणपती आम्ही उद्या बसवल्यानंतर दाखवू, कारण आम्ही रात्री गणपती इथे बसवणार. आणि परवा पूजा होणार आणि परवा आपला गणपतीचं हे दाखवू आम्ही तुम्हाला. गणपती मी दाखवणार नाही कुठला आहे तो डायरेक्ट तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्येच बघा. नेक्स्ट ब्लॉग मी नाही केला तरी नेक्स्ट ब्लॉग करणारी माणूस बघा इकडे आहेत. ही सर्व तुम्हाला दाखवेल. जर मला जे दाखवता येईल ते मी दाखवेल आणि आमची हिमानी दाखवेल. सो ह्या ब्लॉगला पण असंच प्रेम द्या. आणि आपले आता 1000 सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत. 900 समथिंग 10 वगैरे झालेत. तर तुम्ही 1000 करून टाका आणि असेच सबस्क्रायबर आपले वाढू देत. असंच आपलं चॅनल मोठं होऊ द्या मित्रांनो. एका मराठी माणसाला आपण पुढे न्यायचं काम करा तुम्ही मित्रांनो. तर चला भेटूया आपण. हे सर्व असं झालेलं आहे. अजून काही दाखवता आलं तर मी दाखवेन. हे बघा, हा सकाळीचा आपला लावून झालेलं आहे सर्व. फायनल झाला आहे डेकोरेशन. आता हा कपडा लावतो झूल करून थोडा. असा काहीसा कपडा लावतो. बघूया आता किती झूल पडते त्याची. मला नाही माहिती, मी फर्स्ट टाईम असा कपडा लावतो. असं हे लावून झालं की आपलं डेकोरेशन फायनल. मग बाप्पा बसून घेऊ आम्ही. बाकी काय ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. तो काही हे बघा, असे आमच्या हिमाणी मी असे पावटेकडे बाप्पाचे काम चालू आहे. अजून वर्किंग इन प्रोग्रेस काम. हिमाणी इकडे बघ, ब्लॉगमध्ये सांग काहीतरी. आपले 1000 सबस्क्रायबर व्हायला आले. हो, लवकरात लवकर होऊन जाऊ दे. बाप्पाच्या कृपेने होऊन जाऊ दे लवकरात लवकर. बाप्पाच्या व्हिडिओने आता पुढे चाललोय आम्ही आणि लवकरात लवकर आमचे 1000 सबस्क्रायबर होऊ दे. 1000 नाही, 1000च्या वरती जाऊ दे आपल्याला. पण बाप्पाच्या व्हिडिओने आम्ही सध्या 1000 तरी होऊ दे आमचे जे आलेत ते. त्याच्यानंतर पुढे आमचे 1000, 2000, 5000, 10000, 1,00,000 होऊ दे आपले. सो असे हिमानी आता ही असे काढते रांगोळी, म्हणजे पावटेत बाप्पाचे. आणि इथं आता ती रांगोळी पण काढायला अशी मस्तपैकी, ते पण दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी बघू, नाहीतर मग ते दाखवेन तुम्हाला. आणि हे बघा आपला असा टेबल कपडा वगैरे लावून फायनल झालेला आहे. अशी झूल वगैरे केली मी तयार. सो असा काहीसा कपडा आपला दिसतो आता मस्तपैकी एकदम.
असं वाटतं कपडा एक नंबर ना. झुलबिल ऑर्डर बिर्डर द्यायची असेल अशी तर द्या मला ऑर्डर. बघा अशा डेकोरेशनची ऑर्डर द्यायची तर द्या मला डेकोरेशनची ऑर्डर. मी घेईन हसत हसत. कधी काम होईल बघा. आवडलं असेल तर सांगा, लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर गाईज होऊन जाऊ द्या. सो चला भेटू आपण हिमानी रांगोळी काढताना. मित्रांनो असा झुंबर वगैरे लावला, मस्त झालेलं आहे सर्व डेकोरेशन फायनल. आणि आपले व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा सगळ्यांना मित्रांनो. आपले 1000 सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत. सो आपले 1000 सबस्क्रायबर होऊ द्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण गणपती ब्लॉगला, म्हणजे आगमनाचा ब्लॉग येईल. तर चला बाय बाय गाईज. आणि मी मका खातोय. रांगोळी बघू शकता तुम्ही, साधी आणि सिंपल आहे पण रांगोळी आहे. काय म्हणे जे जमतो ते आम्ही करतो. तर मग ब्लॉग मी ही रांगोळी दाखवूनच तुम्हाला इथेच एंड करतो. आणि ही झूल पण लावली अशी. आता गणपती बसून घेऊ आम्ही संध्याकाळी. सो नेक्स्ट ब्लॉग बघा तुम्ही. हा ब्लॉग बघा तुम्ही उद्या 11:05 येईल. तर चला भेटू मग. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.